नमस्कार सर्वांना। आज आपण दुधापासून बनवणार आहे एक पदार्थ, खीर तयार करणार आहोत। तर त्याच्यासाठी साहित्य बघा, इथे एक छोटी वाटी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत, साधारणतः अर्धा तास भिजवायचे। त्याच्यानंतर छोटी वाटी साखर घेतली आहे, 3 चमचे तूप घेतले, काजू घेतलेत 5-7, बदाम घेतलेत 5-7 आणि 2 चमचे बेदाणे घ्यायचे आहेत आणि 2-3 विलायची घ्यायची आहेत। तर चला आपण आज रेसिपीला सुरुवात करूया। तर गॅसवर पातेले ठेवलेलं आहे, गॅस ऑन करते। त्याच्यामध्ये आपण दूध ओतूया गरम करण्यासाठी। साधारणतः दूध उकळी येईपर्यंत आपण दूध पूर्ण उकळत आलं ना, त्याच्यामध्ये आपण हे साखर टाकूया। त्याच्या अगोदर आपण हे जे भिजवलेले तांदूळ आहे ना, ते आपण मिक्सरला वाटून घेऊया। तांदूळ टाकलेले आहे, हे बघा आपण मिक्सरमध्ये तांदूळ टाकलेले आहेत, ते आता आपण ग्राइंड करून घेऊया। दूध उकळत आलेलं आहे, बघू शकता। याच्यामध्ये जरा चेक करूया, हे बघा। त्याच्यानंतर आपण मिक्सरला हे तयार केलेलं आहे वाटण तांदळाचं, पाहू शकता। त्याच्यात आपण सावकाश ओतायचं, जेणेकरून गाठी होऊ नये म्हणून। पाहू शकता मी कशा पद्धतीने ओतते। अशा पद्धतीने ओतल्याने अजिबात गाठी वगैरे होत नाहीयेत। हे बघा, असं मस्त थिकनेस येतो थोड्या वेळाने। त्याच्यानंतर आपण घेतलेली साखर यात टाकूया। सतत हलवत बसल्याने गाठी वगैरे होत नाहीये। तोपर्यंत आपण हे जे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ते आता कट करूया। तर पाहू शकता, इथं आपण विलायची पूड घेतलेली आहे, बेदाणे हे कट केलेले आहेत सगळे, खोबरं थोडंसं घेतले किसलेलं। तर चला आता आपण ह्याला तुपाची फोडणी देऊया। तुपाची फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रामध्ये आपण वाटीत घेतलेलं तूप टाकूया। त्याच्यामध्ये हे तूप घालूया। ही विलायची पूड आहे त्यात आपण घालूया, चांगलं हलवून घेऊया तोपर्यंत। तूप चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स टाकून चांगले फ्राय करून घेऊया। हे बघा, हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून फ्राय करूया। चांगलं खरपूस असं भाजू द्यायचं, हे तळू द्यायचं त्याच्यामध्ये।
हे बघा चांगलं याच्यामध्ये तळू द्यायचं आहे ह्याला. आपली खीर रेडी आहे. आता फक्त हे फोडणी टाकलं ना ती खीर खाण्यासाठी तयार होते. बघा खीर किती छान मस्त असं आपण परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया. बघू शकता तुम्ही कसं सुंदर अशी खीर झाली. खाण्यासाठी एकदम पौष्टिक आणि टेस्टी. पाहुणे आले की इन्स्टंट बनवता येते घरातील साहित्यातून. बघा किती अशी थिकनेस मस्त आणि चवीला पण छान आणि किती सुंदर छान असा मस्तपैकी वास सुटलेला आहे. पाहू शकता तुम्ही. बघा किती मस्त अशी खीर झालेली आहे. आपली खीर खाण्यासाठी रेडी आहे. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि एकदा घरी करून नक्की बघा. धन्यवाद.